नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण सोमवारसाठी मार्केटमध्ये काय मोमेंटम येऊ शकतो आणि आपल्याला कोणत्या साईडला ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो, नेक्स्ट ट्रेडिंग सेशनसाठी आपला काय प्लॅन पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जर आज पाहिलं तुम्ही तर गेल्या काही दिवसापासून हा जो एरिया आहे आपला ब्रेकआउट एरिया होता लास्ट टाइम, ह्या एरियामध्ये मार्केट हॉल्ट करायचा प्रयत्न करायचा प्रयत्न नाही करते, ह्या लेवलला येऊन सपोर्ट घ्यायचा प्रयत्न कर. पण आज तिसऱ्यांदा मार्केट ह्या सपोर्टच्या जवळ आलेले. तर मार्केट एकदा दोनदा किंवा 3 पेक्षा जास्त वेळेस चौथ्या वेळेस जर परत ह्या सपोर्ट एरिया जवळ आलं तर हा सपोर्ट एरिया आता वीक झालेला आहे आणि मार्केटला याच्या खाली जायचे चान्सेस मला जास्त वाटतात आहे. कारण मार्केटमध्ये एकदा प्रयत्न केला, इथून मार्केट एकदा वरती गेलं, दुसऱ्यांदा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा वरती गेलं, पण ह्या हायच्या वरती परत एकदा मार्केटला निघता नाही आला अजून. आणि आज मार्केटने तिसऱ्यांदा प्रयत्न केलाय की ही लेवल डिफीट न होणे. जर ही लेवल ब्रेक जर झाली तर आपल्याला ह्या एरियाच्या मध्ये कुठं मार्केटला सपोर्ट जर भेटला तरच मार्केट इथं थांबणार. ह्या एरियाच्या मध्ये कोणताही सपोर्ट असा मला छोट्या टाइम फ्रेमवर सापडला नाहीये आणि कोणत्या ठिकाणी मार्केट थांबल असा एरियाही सापडलेला. तर त्याच्यामुळं हा एरिया जर सोमवारी ब्रेक होत असेल तर आपण ॲग्रेसिव्हली इथल्या प्राइस ऍक्शनवर खालच्या साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. तर चला छोट्या टाइम फ्रेमवर एकदा पाहून घेऊया आपण काय काय करू शकतो. त्याच्या अगोदर आपण ट्रेंड अनालिसिस करून घेऊया. जर तुम्ही ट्रेंड जर पाहिला तर हा कम्प्लिटली आता डाऊन साइडवेज मधून, आपलं लास्ट व्हिडिओमध्ये बोलणं झालं, हा लो जोपर्यंत डिफीट होत नाही तोपर्यंत मार्केटला ऍज अ साइडवेज मी कन्सिडर करणार होतो. काल काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि त्याच्यामुळं आपलं कालचं डिस्कशन झालं नाही. तर ह्या लोच्या खाली ॲग्रेसिव्ह सेलिंग ही येणार हे माहिती होतं आणि मार्केट हे सेल ऑन राईज च्या मूड मध्ये आता आलेले. आता आपल्याला ट्रेंड हा कम्प्लिटली डाऊन ट्रेंड भेटलेला आहे. हा एरिया जर एवढा सोडला आणि हे सगळे हाय जर तुम्ही कनेक्ट केले तर तुम्हाला ही ट्रेंड लाईनही भेटल. ही ट्रेंड लाईन 15 मिनिटांमध्ये एक्झॅक्ट तुम्हाला दिसल मी कोणत्या प्रमाणे मार्क केलेली. मी हा एवढा फेकआउट एरिया समजून याला अवॉइड करून ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर कालच्या सेशन मध्ये आपल्याला इथे एक रिटेस्ट भेटला आणि मार्केटमध्ये एक चांगला डाऊनफॉल भेटला. आता नेक्स्ट निफ्टी मध्ये काय प्लॅन होऊ शकतो, तर प्लॅन असा होऊ शकतो ही जी ट्रेंड लाईन आपली आहे तर ह्या ट्रेंड लाईनला ऍज अ मार्केट रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतं. त्यामुळं जर मार्केट असं कंटिन्युअसली उद्या सोमवारच्या दिवशी अपसाईडला येत जर असेल आणि ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ जर आपल्याला काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन अशा पद्धतीने जर भेटली तर आपल्याला ट्रेंड लाईनच्या जवळ एक ट्रेड प्लॅन करता येईल. आयदर ह्या एरियातून जर मार्केट ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन वरती निघायचा प्रयत्न केला तर हा एक हायर व्होलाटाईल एरिया आपल्या जवळ आहे. कारण हा लास्ट टाइम ऍज अ सपोर्ट म्हणून होता आणि काल त्यांनी एक्स्ट्रीमली ह्या लेवल पासून ब्रेकआउट देऊन सेलिंग आलेली आहे ह्याच्यातून. त्याच्यामुळं सेलर ह्या एरियात जर प्राइस आली रिटर्न तर सेलर ट्राय करतील की ह्या एरियातून मार्केटला परत एकदा खाली आणायचं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कदाचित आपल्याला एक नवीन लो किंवा ह्या एरियातून निघून आपल्याला ह्या एरियात एक व्होलॅटिलिटी दिसू शकते. त्याच्यामुळं सोमवारसाठी जर मार्केट वरती जात असेल आणि ह्या ट्रेंड लाईन जवळ आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन किंवा ह्या एरियामध्ये मार्केट व्होलाटाईल न होता जर निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर काही दिसली तर ह्या ठिकाणी आपल्याला एक चांगली ट्रेड भेटू शकते आणि आपण इथं प्लॅन करू शकतो. आयदर जर मार्केट डायरेक्टली खाली यायला लागलं आणि ह्या लोच्या खाली जर निघलं तर आपल्याला ह्या एरियात थोडीशी वाट पाहावं लागेल. कारण हा प्रिव्हियसली
सपोर्ट एरिया होता. आपण जे डेली चार्टवर जे डिस्कशन झालं की हा एरिया ऍज अ सपोर्ट आहे, हा एरिया जर टेक डाऊन झालं तर आपल्याला एक मोठी ट्रेड निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते. त्याच्यामुळं कदाचित आपल्याला ह्या एरियामध्ये 1 ते 2 एखाद दिवस मार्केट जर खाली डायरेक्टली आलं आणि इथून जर खाली यायला लागलं तर ह्या लेवल पासून जर निगेटिव्ह प्राइस ऍक्शन पासून तुम्ही इथे एक टार्गेट प्लॅन करू शकता 22,650च्या आसपास, म्हणजे 22,800 पासून ते 650 150 पॉइंट साठी एक ट्रेड प्लॅन करू शकता. पण ही ट्रेड तुम्ही जास्त वेळ होल्ड करू नाही शकणार, कारण जर स्पीड मध्ये इथून जर आपल्याला एक डायरेक्शनल ट्रेड जर भेटली किंवा इथून गॅप डाऊन न होता इथं जर फ्लॅट ओपनिंग होऊन इथं जर लोअर हाय बनला आणि मार्केट जर परत खाली यायला लागलं तर इथून आपल्याला हे एरिया डिफिट होताना दिसल आणि खालच्या लेव्हल पर्यंत मार्केट आपल्याला 23,650 पर्यंत येताना दिसल. पण ह्या एरियामध्ये ट्रेड प्लॅन करणं शक्यतो अवॉइड करा, कारण हा कदाचित हाय व्होलॅटिलिटी एरिया सुद्धा निफ्टीमध्ये होऊ शकतो. तर चला आता आपण बँक निफ्टीला पाहूया. तर बँक निफ्टीचा डेली चार्ट जर आपण पाहिला तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये लोअर लो बनताना तर दिसतोय, पण प्रिव्हियस लोच्या खाली मार्केट येताना दिसत नाही. इथं मार्केट ह्या लेवलला येऊन डिफीट करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे थोडस निगेटिव्ह टू साइडवेज फॉर्म मध्ये बँक निफ्टी आपल्याला गेलेली दिसते. आणि मार्केटनी ही जी काही इलेक्शनची लेवल होती बँक निफ्टी मधली ही लास्ट टाइमच ब्रिज झालती आणि त्याच्यानंतर मार्केटनी इथं एक हायर लो बनवून एक हायर हाय ही बनवलं. तर त्याच्यामुळं मार्केटचा ट्रेंड हा थोडासा अनक्लिअर दिसतोय मला. इथं डाऊन ट्रेंड त्याला म्हणता येईल, पण प्रॉपर डाऊन ट्रेंड मध्ये अजून बँक निफ्टी आपल्याला दिसत नाही. तर कदाचित ही जी काय व्होलॅटिलिटी झालती परवाच्या दिवशी सोमवारी, तर त्याचा एक आपल्याला इथं त्याच रेंज मध्ये मार्केट राहताना दिसतंय. मार्केटनी ह्या डोजी कॅन्डलचा हाय मोडून वरती जायचा प्रयत्न केला, पण मार्केट सस्टेन नाही करू शकलं आणि याच्या खाली मार्केट सस्टेन करू शकत नाही. म्हणजे मार्केटनी एक डबल पॉज घेऊन एक इनसाइड कॅन्डल परत एकदा ह्याच कॅन्डलच्या रेंज मध्ये एक कॅन्डल बनवलेली. तर चला आपण ट्रेंड ही परत एकदा अनालिसिस करून घेऊया, प्रॉपर डाऊन ट्रेंड दिसतोय का काय होतंय. जर इथं आपण जर पाहिलं तर ट्रेंड तर डाऊन आहे, मार्केटनी एक डाऊन ट्रेंड इस्टॅब्लिश तर केलाय, पण एक नवीन लो आपल्याला डाऊन ट्रेंड मधला दिसत नाहीये. आणि हा जो एरिया आहे बँक निफ्टी मधला, लास्ट टाइम ह्याच एरियाच्या जवळपास येऊन मार्केट साइडवेज फॉर्म मध्ये गेलतं आणि त्याच्यानंतर दोन वेळेस मार्केटनी डाऊन साइडला ब्रेक डाऊन दिला. 2 वेळेस आपल्याला अपसाइडला ब्रेकआउट दिसला आणि परत एकदा ह्याच रेंज मध्ये आपल्याला मार्केट येताना दिसतंय. म्हणजे थोडीशी व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये हायर लेवलला बँक निफ्टी मध्ये झालेली आपल्याला दिसते. तर चला आपल्याला याच्यातही काय प्लॅन करता येऊ शकतो का ते आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती पाहूया. जर आता इथं जर पाहिलं तर 15 मिनिटावर तुम्ही एक ट्रेंड लाईन मार्क करू शकता. जर हे हाय सगळे मॅच केले इथंही जमल तर आपल्याला बऱ्याचशा वेळेस 2-3 वेळेस फेक ब्रेकआउट ह्या ट्रेंड लाईनचा पाहायला भेटला. इथूनही मार्केटने ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन वरती जायचा प्रयत्न केला. आजही मार्केट पडून परत एकदा ट्रेंड लाईनच्या वरती आपल्याला एक क्लोजिंग भेट, पण निफ्टी निगेटिव्ह झाल्यामुळं आणि जवळपास हा ट्रेंडही आपल्याला लोअर हाय मध्ये कन्वर्ट झालेला 15 मिनिटावरही दिसतोय. त्यामुळं जर मार्केटनी इथून वरती निघायचा जर प्रयत्न केला तर हा जो काही 49,750 पर्यंत जो आपला एरिया आहे, हा एवढा एरिया 650 ते 750 पर्यंतचा, तर ह्या एरिया पर्यंत आपल्याला मार्केट येताना दिसतो. आणि जर मार्केटमध्ये थोडा रिव्हर्सल जर आला तर
सेल ऑन राईज हे आपण कंटिन्यू करू शकतो. कारण जर मार्केट वरती आलं तर कोणत्या ना कोणत्या लेवलला या लेवलच्या आसपास जर सेलर ऍक्टिव्हेट जर झाले तर आपल्याला जी खालच्या साईडची ट्रेंड आहे ती चांगली कॅप्चर करू शकतो आपण. पण पॉझिटिव्ह ब्रेकआउट जर आपल्याला भेटला तर हा अवॉइड केला पाहिजे. आणि जर मार्केट वरती न जाता परत एकदा खाली जायचा प्रयत्न जर करत असेल तर आपल्याला ट्रेड जी आहे ती 48,600 ते 500च्या रेंजच्या नंतर हा जो काही रेजिस्टन्स एरिया आपला बनलेला आहे ह्या एरियाच्या नंतर आपल्याला ट्रेड प्लॅन करावं लागेल. त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये सध्या एक न्यूट्रल स्टान्स घेतलेला कधी पण योग्य राहील. ह्या दोन रेंज ही रेंज जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ट्रेड शक्यतो अवॉइड केलेली योग्य राहील. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करा आणि एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.